राष्ट्रवादी पक्ष चिन्ह यावत आज निवडणूक आयोगात सुनावणी। शरद पवार गटाचे आव्हान आणि अजित पवार गटाचे मंत्रीही सुनावणीला उपस्थित राहणार। शरद पवार गटाकडून प्रफुल्ल पटेलांना अपात्र करण्याची राज्यसभेला पत्राद्वारे मागणी, तर अजित पवार गटाकडून वंदना चव्हाण, फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेकडे मागणी। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पुढील 18 दिवस चालणार। हिवाळी अधिवेशनाचा काळ सोडता 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर सुनावणी चालणार। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने व्हीपबाबत खोटी कागदपत्र सादर केल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा। सुनील प्रभूंनी दावा फेटाळला। ठरावावर सामंत भुसेंच्या खोट्या सह्या असल्याचा जेठमलानींचा दावा। विधानसभा अध्यक्षांची भूमिका संशयास्पद, संविधानिक अधिकारांचा योग्य वापर करावा। नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षांवर निशाणा। कोकण पदवीधर निवडणूक आपणच जिंकणार, तर लोकसभा आणि विधानसभाही जिंकणार। सावंतवाडीत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास, तर खोके सरकार घाबरल्यानं सिनेट निवडणूक रद्द केली। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। 16 आमदारांचे 160 आमदार होणार। कोकण दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, तर राज्यात लवकरच मवियाचं सरकार येणार, आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान कुडाळमध्ये बॅनर वॉर। ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर, तर भाजपकडून निलेश राणेंचा भावी आमदार म्हणून बॅनरवर उल्लेख। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सावंतवाडीतील माझगावात सेल्फी काढून अवघ्या काही सेकंदात बैठक संपली। यावेळी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नाही। 9 दिवसांचा दौरा पूर्ण करून मनोज जरांगे जालन्यातील अंतरवली सराटीत दाखल। लवकरच उर्वरित महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची जरांगेंची माहिती। नगरच्या बोधे गावात मनोज जरांगेंच्या सभेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन। मुस्लिम बांधवांकडून मोफत पिण्याच्या पाण्याचं वाटप। मनोज जरांगे पाटलांनी त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांची भेट घेतल्यानंतर नाशिक प्रशासन सतर्क। महसूल अधिकाऱ्यांची पुरोहितांकडे जाऊन नोंदणीची तपासणी। ट्रिपल इंजिन सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात, राज्य सरकारने लोकांची कामं करावीत। खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर। शेतमालाच्या दरासाठी सुळेंचं तहसीलदारांना पत्र। शेतमालाचे दर वाढवण्याची पत्रातून मागणी। खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला। भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण, मात्र ही भेट फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण। गेल्या काही दिवसांपासून तृणमूलचे नेते अडचणीत। जर केंद्रीय एजन्सींनी पक्षाच्या 4 नेत्यांना अटक केली, तर राज्य पोलीस भाजपच्या 8 नेत्यांना तुरुंगात पाठवतील। ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा। मराठवाड्यात 22,929 तर इतर राज्यात 4,829 नोंदी सापडल्या। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती, तर याआधी काहींनी कुणबी दाखले घेतले, त्यामुळे कुणबी दाखले घेतलेले किती आणि राहिले किती याची आकडेवारी सरकारनं जाहीर करावी, शेंडगेंची मागणी। अपत्य प्राप्तीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा। संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकरांना जामीन मंजूर। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकर, सूरज चव्हाणांना ईओडब्ल्यूचं समन्स। 25 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची 6 तास ईडी चौकशी। उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोपांचं राजकीय षडयंत्र, पेडणेकरांचा आरोप। कोविड काळातील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून रोमिन छेडाची 8 तास चौकशी। कोविड काळातील 4,000 कोटींच्या खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नाही। आरटीआय अर्ज 4 खात्यांकडे फिरून पुन्हा तिथंच। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या उत्तरातून धक्कादायक माहिती समोर। ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंना न्यायालयीन कोठडी। रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणुकी प्रकरणी हिरेंवर कारवाई। शासकीय यंत्रणांचा गैरवापर सुरू, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया। आजारपणाचं नाटक असल्यास भर चौकात जोडे मारा, एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार। एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्यानंतर त्यांनी आजारी पडल्याचं नाटक केल्याची महाजनांनी केली होती टीका। खडसे आणि महाजनांमधील वाद विवादामुळे जिल्ह्यातील विकासात अडचणी येत आहेत। दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे, मंत्री गुलाबराव पाटलांचा खडसे आणि महाजनांना सल्ला।
मंत्री महाजनांनी एकनाथ खडसेंवर केलेल्या टीकेनंतर खडसे समर्थक आक्रमक. जळगावात महाजनांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि काळापासून नोंदवला निषेध. माजी खासदार हरिभाऊ राठोडांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी. Y+ सुरक्षा देण्याची हरिभाऊ राठोडांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी. ओबीसी, मराठा, व्हीजेएनटीसह सर्व खुल्या प्रवर्गांचं राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करणार. सर्व समाज घटकांचं मागासलेपण तपासण्यासाठी एकच निकष असणार. राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मोठ्या प्रमाणात बदल. रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम. यासाठी 2,450 कोटींचा खर्च. माडाच्या 5,863 सदनिकांच्या विक्रीकरिता 24 नोव्हेंबरची संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली. सोडतीची नवीन तारीख अर्जदारांना मोबाईल मेसेजद्वारे कळवण्यात येणार. पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि मुंबई फेस्टिवल समिती अध्यक्ष आनंद महिंद्रांकडून काळा घोडा फेस्टिवलची घोषणा. 20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान महोत्सवाचं आयोजन. राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ उपक्रम राबवणार. इयत्ता 8वी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी उपक्रम राबवण्याचा शासनाचा निर्णय. सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश. लोअर परळच्या ढिलाई पुलाचं आणि सरकत्या जिन्याचं लोकार्पण. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन. उद्घाटनाच्या वेळी भाजप नेते आशिष शेलार, मंगल प्रभात लोढांची उपस्थिती. ढिलाई पुलाचं नाव बदलून स्थानिक भारतीय व्यक्तीचं नाव देणार. पालकमंत्री मंगल प्रभात लोढांची सूचना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्याच्या मूर्तिजापुरात 2,378 कोटींचा खर्च करून मूर्तिजापूर कारंजा, अमरावती कुरणखेड आणि कुरणखेड चिखली या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण. अकोल्यातील मूर्तिजापुरातील आयोजित सभेत मंत्र्यांकडून गडकरींवर स्तुतीसुमनं. 2024 मध्ये गडकरींनी रेल्वे मंत्री व्हावं. भाजप आमदार हरीश पिंपळेंची मागणी. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या घोटाळ्यावरून मुंबई काँग्रेस आक्रमक. 26 नोव्हेंबरला धारावीमध्ये मुंबई काँग्रेसकडून निषेध मोर्चाचं आयोजन. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळावर झालेल्या राड्या प्रकरणी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. राज्य सरकार गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांसाठी 20,000 कोटींच्या वर गुंतवणूक करणार. उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती. तर जिल्ह्यातील माओवाद्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, सामंतांचं वक्तव्य. हिंगोलीतील 10 शेतकऱ्यांनी अवयव काढले विक्रीला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत अवयव खरेदी करण्याची विनंती. बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचा निर्णय. राज्यभरातील बदललेल्या वातावरणामुळे राज्यभरातील तुरीवर फायटोफथोरा ब्लाइट या विषाणूचा प्रादुर्भाव. तुरीचं पीक काही दिवसातच पिवळं पडत असल्यामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र टप्प्याटप्प्याने विकसित करणार. पहिल्या टप्प्यात बोटिंग आणि उद्यान विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. मंत्रालयातील बैठकीत अजित पवारांची माहिती. संभाव्य पाणी टंचाईवर राज्य शासनाकडून उपाययोजना सुरू. टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांना 19,53,00,000 निधी वितरित. पाणी पुरवठा विभागाची माहिती. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर. 27 नोव्हेंबरला ठाण्यात सत्यशोधक दिंडीचं आयोजन. ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञादया पवारांची माहिती. ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील 12 आदिवासी गावं 3 दिवसांपासून अंधारात. वीज दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे आदिवासी ग्रामस्थ आक्रमक. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचे आदेश नसतानाही शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळाबाजारी होत असल्याचा प्रकार समोर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दर आंदोलन मागे. ऊसाला FRP अधिक 100 इतका भाव मिळणार. जिल्हाधिकाऱ्यांचं राजू शेट्टींना लेखी आश्वासन. अंबडचे मैदान गाजवल्यानंतर ओबीसी नेत्यांचा 26 नोव्हेंबरला हिंगोलीत महाएल्गार मेळावा. मेळाव्यात भुजबळांचं प्रमुख मार्गदर्शन तर वरेट्टीवारांनाही आमंत्रण. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात पुण्यातील शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा भव्य मोर्चा. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण न देण्याची मागणी.
पालघरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या 900हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. रक्तदान करत सरकारचं लक्ष वेधण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. तर आंदोलनामुळे ग्रामीण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था संपूर्णतः कोलमडली. अमरावती शहरात भव्य निशाण यात्रेचं आयोजन. फुलांनी सजलेला श्यामबाबांचा रथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. कार्तिकी एकादशी निमित्तानं जळगावात रथ ओढण्याचं आयोजन. श्रीरामाचा रथ ओढण्याची 150 वर्षांची अखंड परंपरा. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळेंची प्रमुख उपस्थिती. बीडच्या फुलसांगवी गावात विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट. शेतकऱ्याचा 10 एकर ऊस जळून खाक. घटनेत शेतकऱ्याचं तब्बल 15 लाख रुपयांचं नुकसान. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावात 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. संध्याकाळी 4 वाजेदरम्यान जाणवले सौम्य धक्के. ठाण्यात 2 तरुणांकडून हॉटेल मालकावर आणि वेटरवर चॉपरनं हल्ला. घटनेत 2 जण जखमी. मद्यपान आणि जेवणाची ऑर्डर वेळेवर न दिल्यानं घडला प्रकार. भिवंडीत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर दुकानदार आणि फेरीवाल्यांकडून हल्ला. पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीमार. उत्तर काशीत अडकलेल्या 41 मजुरांचं बचाव कार्य अंतिम टप्प्यात. 12 नोव्हेंबरपासून मजूर बोगद्यात अडकले. पंतप्रधान मोदींकडून मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात पूजा. मोदी मथुरेला जाणारे पहिले पंतप्रधान ठरले. अभिनेता प्रकाश राजला ईडीचा समन्स. बोगस स्कीममध्ये मनी लॉन्ड्रिंगचा ठपका. 100 कोटींच्या या स्कीममध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस. पंतप्रधान मोदींबद्दल पनवती शब्दावरून केलेल्या वक्तव्यानंतर नोटीस. 25 नोव्हेंबरपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास वेळ. भारत सरकारकडून 2 महिन्यानंतर कॅनेडियन नागरिकांसाठी ई व्हिसा सेवा पुन्हा सुरू. गुगल पे ॲपद्वारे मोबाईल रिचार्ज केल्यास अधिकचे पैसे भरावे लागणार. रिचार्ज रकमेव्यतिरिक्त काही ठराविक रक्कम अधिक भरावी लागणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.